नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण 6वे मनोरंजनाची माध्यमं आणि इतिहास भाग 1 की अगदी आपण पहा की मनोरंजन आणि मनोरंजनाची माध्यमं त्याचप्रमाणे इतिहास हा पाहत असताना की अगदी हे जे प्रकरण आहे की या प्रकरणामध्ये आपल्याला मनोरंजनाची आवश्यकता का असते, असे ही जी मनोरंजनाची विविध अशा प्रकारची जी माध्यमं आहे ही माध्यमं नेमकी कोणती असतात की मग त्यामध्ये लोकनाट्य असेल, मराठी रंगभूमी असेल, भारतीय चित्रपटसृष्टी असेल की अशा या विविध अशा प्रकारच्या गोष्टींचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्याचप्रमाणे मनोरंजन क्षेत्रामधील विविध अशा प्रकारच्या व्यावसायिक संधींचाही विचार आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे की ते पाहत असताना की प्रामुख्याने मनोरंजन म्हणजे काय की अगदी मनाला विरंगुळा मिळवून देणाऱ्या ज्या गोष्टी असतात की अशा गोष्टी म्हणजे मनोरंजनाची साधनं असतात. मग अगदी यामध्ये मनाचे रंजन करणाऱ्या ज्या गोष्टी असतात किंवा मनाला विरंगुळा देणाऱ्या ज्या गोष्टी असतात की ज्याला आपण मनोरंजन असं म्हटलं जातं. पहा, मग यामध्ये विविध अशा प्रकारचे खेळ, छंद, नाटक, चित्रपट ही करमणुकीची साधनं आहेत. त्याचप्रमाणे वाचन आणि लेखन याचाही समावेश जर आपण पाहिला तर मनोरंजनामध्ये येत असल्याचं आपल्याला दिसेल. पहा की यामध्ये विविध अशा प्रकारचे उत्सव असतील, मेळे असतील, सण समारंभ, खेळ, नाचगाणे ही प्राचीन आणि मध्ययुगीतील मनोरंजनाची विविध अशा प्रकारची साधनं होती हे आपल्याला सांगता येतील. पहा की अगदी यामध्ये आपण पाहतो की हे जे मनोरंजन आहे की हे मनोरंजन कशासाठी आवश्यक असतं किंवा मनोरंजनाची आवश्यकता कशासाठी आहे, तर अगदी उत्तम अशा प्रतीचं निखळ मनोरंजन हे व्यक्तीच्या निकोप अशा प्रकारच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाचं असतं. चाकोरीबद्ध जगण्यातील जो कंटाळा आहे तो कंटाळा दूर करत असताना एक मनाला नवीन अशा प्रकारचं जे चैतन्य आहे हे चैतन्य मिळवून देण्याचं काम मनोरंजन हे नेहमी करत असतं. पहा की जसं ज्यावेळेस आपण नेहमीच्या जगण्यातील कंटाळा आल्याच्यानंतर आपण फ्रेश होण्यासाठी एक मनाला चैतन्य निर्माण व्हावं, ताजेपणा निर्माण व्हावा, शरीराला उत्साह निर्माण व्हावा आणि म्हणून आपण विविध प्रकारचं मनोरंजन हे करत असतो. पहा मग यामध्ये टी व्ही पाहणं असेल, विविध अशा प्रकारचे खेळ खेळणं असेल, गाणे ऐकणे असेल, हे आपण त्या ठिकाणी करतो. म्हणजेच छंद किंवा खेळाची जोपासना आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपलं जे व्यक्तिमत्व आहे तर अशा व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. पहा की भारतामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये विविध अशा प्रकारचे उत्सव, सण सोहळे, खेळ, नाचगाणे अशा प्रकारची मनोरंजनाची साधनं हे आपल्याला मध्ययुगीन काळामध्ये पाहता येतात. पहा आधुनिक काळामध्ये जर आपण पाहिलं तर मनोरंजनाची साधनं आजही या ठिकाणी उपलब्ध आहेत. अनेक विविध अशा प्रकारची मनोरंजनाची साधनं या ठिकाणी उपलब्ध आहेत. मग ते पाहत असताना की मनोरंजनाचे जे प्रकार आहेत ते प्रकारही पाहणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग ते प्रकार पाहत असताना की एक कृतिशील आणि दुसरं म्हणजे अकृतिशील अशी जी दोन मनोरंजनाची साधनं आपल्याला आढळून येतात. पहा की अगदी कृतिशील रंजन म्हणजे एखाद्या क्रियेमध्ये त्या व्यक्तीचा प्रत्यक्ष शारीरिक किंवा मानसिक अशा प्रकारचा सहभाग ज्यावेळेस असतो त्यावेळेस आपण त्याला कृतिशील रंजन असं म्हटलं जातं. पहा मग यामध्ये हस्तव्यवसाय असेल,
विविध अशा प्रकारचे खेळ असतील, हे कृतिशील मनोरंजनाची उदाहरणं आपल्याला सांगता येतील. हे झालं कृतिशील मनोरंजन किंवा रंजन. मग अकृतिशील कशाला म्हणतो आपण? की ज्यावेळेस आपण एखाद्या खेळाचा सामना पाहतो, संगीत ऐकतो, एखादा चित्रपट आपण पाहत असतो, त्यावेळेस ते होणारं जे मनोरंजन असतं ते अकृतिशील असतं. म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्यक्षपणे सहभाग आपला नसतो. आपण त्यामध्ये फक्त प्रेक्षकाची भूमिका त्या ठिकाणी करत असतो, पाहत असतो. म्हणजेच पहा की कृतिशील आणि अकृतिशील. कृतिशीलमध्ये प्रत्यक्षपणे आपण त्या ठिकाणी कृतीमध्ये सहभागी असतो, तर अकृतिशीलमध्ये आपण फक्त त्या ठिकाणी प्रेक्षकाची भूमिका त्या ठिकाणी बजावत असतो. म्हणजे हा फरक आपल्याला या दोन्ही प्रकारामध्ये त्या ठिकाणी दिसून येतो पहा. आणि मग पहा की या ठिकाणी म्हणलं की ही यादी करूया. मग कुठली यादी करायची? तर मनोरंजनाचे विविध जे काही प्रकार आहे ते प्रकार आपण पाहायचे आणि त्याचं जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण करायचं आहे पहा. त्यानंतर करून पहा काय करायचं आहे? तर इतिहास विषयाशी निगडीत कृतिशील आणि अकृतिशील मनोरंजनाचा जो तक्ता आहे तो तक्ता आपण त्या ठिकाणी तयार करायचा आहे पहा. म्हणजे प्रत्यक्ष इतिहासामध्ये आपण प्रत्यक्षपणे सहभाग कुठे असतो किंवा प्रेक्षकाची भूमिका आपली इतिहासामध्ये कुठे असते ते आपण त्या ठिकाणी पाहायचं आहे आणि तशा प्रकारचे जो तक्ता आहे तो तक्ता आपण तयार करायचा आहे पहा. यानंतर पहा की लोकनाट्य म्हणजेच प्रत्यक्षपणे जे मनोरंजनाची माध्यमं आहे की ही मनोरंजनाची माध्यमं कोणती आहेत हे आपल्याला या ठिकाणी पाहत असताना प्रथमतः आपल्याला लोकनाट्य हा प्रकार या ठिकाणी पाहायचा आहे. की पहा लोकनाट्यामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी या ठिकाणी विविध अशा प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्यापैकी पहिला प्रकार आपण पाहायचा आहे की कठपुतळ्यांचा प्रयोग. पहा की अगदी उत्खननामध्ये सापडलेल्या मातीच्या बाहुल्यांच्या अवशेषावरून प्राचीन ग्रीक, इजिप्शियन आणि भारतीय संस्कृतीमध्ये कठपुतळ्यांचे हे जे खेळ आहेत की हे खेळ होत असावेत असं त्यावरून आपल्याला दिसून येतं. मग भारतामध्ये राजस्थानी किंवा दाक्षिणात्य अशा ज्या बाहुल्या आहेत त्या बाहुल्या बनवण्याच्या 2 पद्धती आहेत. आणि मग अशा या कठपुतळ्यांच्या प्रयोगामध्ये सूत्रधाराचं कौशल्य जर आपण पाहिलं तर ते अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं असतं पहा. मग लहान अशा प्रकारचा रंगमंच त्या ठिकाणी तयार करावा लागतो. रंगमंचावर चांगल्या प्रकारचा प्रकाश असेल, ध्वनी याचा अतिशय सूचक पद्धतीने जो वापर आहे तो वापर त्या ठिकाणी केला जातो पहा. मग यामध्ये छाया बाहुली असेल, हात बाहुली असेल, काठी बाहुली किंवा सूत्र बाहुली म्हणजे असे कठपुतळ्यांचे 4 जे उपप्रकार आहे की हे उपप्रकार पडत असताना आपल्याला आढळतात पहा. म्हणजेच की अगदी पंचतंत्र असेल किंवा महाभारत की अशा या खेळाचा जो काही उल्लेख आहे की हा कठपुतळ्यांचा खेळ याचा उल्लेख आपल्याला या पंचतंत्रामध्ये किंवा महाभारतामध्ये सुद्धा पाहायला मिळतो. की अगदी प्राचीन भारतामध्ये अशा प्रकारच्या ज्या बाहुल्या आहेत तर या बाहुल्या बनवण्यासाठी विशेषतः लाकूड, लोकर, कातडे, सिंग आणि हस्तिदंत यांचा जो काही वापर आहे तो वापर त्या ठिकाणी करत असत. आणि अशा या खेळाच्या राजस्थानी आणि दाक्षिणात्य अशा 2 पद्धती आहेत. मग उत्तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आसाम, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ असे हे राज्य आहेत की ज्या राज्यामध्ये कठपुतळ्यांचे प्रयोग करणारे कलावंत आजही त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात पहा. मग अशा प्रकारचा जो कठपुतळेचा प्रयोग आहे की हा प्रयोग रंगवण्यासाठी सूत्रधार किंवा सूत्रधाराचं जे कौशल्य आहे ते अतिशय महत्त्वाचं असतं पहा. मग लहान रंगमंच, प्रकाश, ध्वनी
ह्याचा अतिशय सूचक पद्धतीने त्या ठिकाणी वापर केला जातो. त्याचप्रमाणे मग सांगितल्याप्रमाणे छायाबाहुली, हातबाहुली, काठीबाहुली आणि सूत्रबाहुली असे जे काही 4 प्रकार आहे की हे 4 प्रकार आपल्याला कठपुतळ्यांच्या प्रयोगाचे आपल्याला आढळून येतात. पहा की जेणेकरून अशा या कठपुतळ्यांच्या प्रयोगामुळे सुद्धा आपलं जे मनोरंजन आहे ते मनोरंजन होताना आपल्याला आढळतं. पहा यानंतर दशावतारी नाटके की अगदी दशावतारी नाटकामध्ये जर आपण पाहिलं तर विष्णूचे जे 10 अवतार आहे की या 10 अवतारावर आधारित ही नाटकं आहेत. आणि मग दशावतारी नाटकं हा महाराष्ट्रातील एक लोकनाट्याचा प्रकार आहे की ज्यावेळेस सुगी संपते आणि सुगीनंतर कोकण आणि गोवा या ठिकाणी या नाटकाचे प्रयोग होताना आपल्याला आढळतात. मागदी विष्णूच्या 10 अवतारावर ही आधारित नाटकं आहेत. मग हे 10 अवतार म्हणजे नेमके कोणते आहेत? मत्स्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार, बुद्ध अवतार आणि कल्फी अवतार. म्हणजे ही अशी 10 अवतारांची सोंग घेऊन जे पात्रे असतात ते रंगभूमीवर येताना आपल्याला आढळतात. पहा सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर सूत्रधार विघ्नहर्ता गणपतीला त्या ठिकाणी आवाहन करत असताना आपल्याला आढळतात. पहा आणि मग अशा या दशावतारी नाटकामध्ये पात्रांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा परंपरागत पद्धतीमध्ये केलेली असते. नाटकातील बहुतेक भाग जर आपण पाहिला तर तो पद्य किंवा पद्यमय अशा स्वरूपाचा आपल्याला आढळतो. आणि काही संवाद पात्रे जर आपण पाहिले तर ते स्वयंस्फूर्तीने त्या ठिकाणी बोलत असताना दिसतात. की अगदी देवांसाठी लाकडी जे मुखवटे आहे की हे मुखवटे त्या ठिकाणी वापरले जातात. आणि नाटकाचा जो शेवट आहे की हा शेवट दहीहंडी फोडून किंवा हंडी फोडून दहीकाला वाटणं असेल किंवा आरती करणं अशा प्रकारची जी कृती आहे की त्या कृतीने त्या ठिकाणी शेवट हा होत असतो. पहा मग असे हे जे दशावतारी खेळ आहेत हा एक लोकनाट्याचाच प्रकार आहे. मग कोकण आणि गोवा या ठिकाणी दशावतारी नाटकं ही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला आढळतात. मग श्यामजी नाईक काळे यांनी दशावतारी नाटकाचे खेळ संपूर्ण महाराष्ट्रभर केले. की अगदी दशावतारी खेळ दाखवणारा जो एक फड आहे की हा फड त्यांनी 18व्या शतकामध्ये स्थापन केला आणि तो फड घेऊन ते महाराष्ट्रभर फिरत असत. त्याचप्रमाणे विष्णुदास भावे यांनी देखील दशावतारी नाट्यतंत्राचं जे संस्करण आहे ते संस्करण त्यांनी देखील केलेलं होतं. आणि अशा या त्यांच्या दशावतारी नाटकाची ही पौराणिक अशा प्रकारची जी काही नाटकं आहेत ती नाटकं त्या ठिकाणी ते सादर करत असत. आणि त्यामुळं मराठी नाटकाची जी पूर्वपीठिका आहे ती दशावतारी नाटकापर्यंत पोहोचल्या जाते. पहा यानंतर भजन की अगदी भजन म्हटलं की आपल्याला टाळ, मृदंग किंवा पखवाज यांच्या साथीनं काव्यरचना गाऊन ईश्वराचं जे स्मरण आहे, नामस्मरण आहे की हे नामस्मरण करणं म्हणजे भजन होय. की अगदी अशा या टाळ, मृदंग किंवा पखवाज या वाद्याच्या साथीमध्ये ईश्वर गुण वर्णनपर त्याचप्रमाणे नामस्मरणपर जे काव्यरचना आहे की या काव्यरचनाला आपण भजन म्हणतो. आणि मग अशा या भजनाचे 2 प्रकार पडतात की अगदी चक्री भजन आणि सोंगी भजन. मग चक्री भजन म्हणजे काय तर न थांबता चक्राकार फिरत भजन म्हणणे. आणि सोंगी भजन म्हणजे देवभक्तीची भूमिका घेऊन संवाद स्वरूपामध्ये भजन म्हणणे. पहा की अगदी अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर संत तुकडोजी महाराजांनी खंजिरी भजन
हेही लोकप्रिय केलेलं आहे. की अगदी हलगी किंवा टिमकीसारखं अशा प्रकारचं वाद्य की ज्याला आपण खंजिरी म्हणतो, हेही लोकप्रिय केलेलं आहे. उत्तर भारतामध्ये संत तुलसीदास, कबीर, सूरदास, मीराबाई यांची भजनं, तर कर्नाटकामध्ये पुरंदरदास, बोधेंद्र गुरुस्वामी, त्यागराज यांच्या ज्या रचना आहेत त्या रचना भजनामध्ये गायल्या जातात. संत नरसिंह मेहता यांनी गुजरातमध्ये भक्ती संप्रदायास चालना दिलेली आहे. वारकरी संप्रदायानं जर आपण पाहिलं तर भजनाला एक अतिशय चांगल्या अशा प्रकारचं वैभव प्राप्त करून देण्याचं काम केलेलं आहे. संत नामदेवांनी भजन कीर्तनाला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देण्याचं जे काम आहे की हे कामही त्यांनी केलेलं आहे. म्हणजेच जर आपण पाहिलं तर एकंदरीत वारकरी संप्रदाय की अशा या संप्रदायाने नामस्मरणाचा प्रकार म्हणून भजनाला जे वैभव आहे ते वैभव खऱ्या अर्थाने प्राप्त करून देण्याचं काम केलेलं आहे. पहा, यानंतर पहा की आपल्याला म्हटलं आहे की हे करून पहा की काय आहे की तुलसीदास, सूरदास, मीराबाई आणि कबीर या संतांची भजनं ऐका आणि ती संगीत शिक्षकांच्या किंवा जाणकारांच्या मदतीनं समजून घ्या. पहा की आपण अनेक वेळा इंटरनेटच्या माध्यमाद्वारे आपण जर तुलसीदास, सूरदास, मीराबाई किंवा कबीर यांची भजनं म्हटलं तर लगेचच आपल्याला ते इंटरनेटच्या माध्यमाच्याद्वारे आपण ती ऐकू शकतो आणि त्यांचा भावार्थही समजून घेऊ शकतो. पहा त्यानंतर कीर्तन हा जो मनोरंजनाच्या माध्यमाचा प्रकार आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. की अगदी परंपरेनुसार कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक जर कोणाला म्हटलं जात असेल तर ते नारद मुनींना म्हटलं जातं. संत नामदेवांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार असं मानलं जातं किंवा म्हटलं जातं. आणि मग त्यांच्यानंतर जर आपण पाहिलं तर अन्य जे काही संत आहे की अशा या संतांनीसुद्धा कीर्तन या परंपरेचा जो प्रसार आहे तो प्रसार केलेला आपल्याला आढळतो. पहा की जसं कीर्तनकाराला हरिदास किंवा कथेकरी बुवा असंही म्हटलं जातं. आणि मग अशा या कीर्तन करणाऱ्यास पोशाख, विद्वत्ता, वक्तृत्व, गायन, वादन, नृत्य, विनोद याकडं प्रामुख्याने लक्ष द्यावं लागतं. पहा की अगदी कीर्तनकाराच्या अंगी बहुश्रुतता असावी लागते. पहा की अगदी हरिदासी कीर्तनामध्ये हरिदास किंवा कथेकरी बुवाच त्या ठिकाणी आख्यान, पदगायन याची जबाबदारी सांभाळताना दिसतात. तर जे वारकरी कीर्तनात टाळकऱ्यांचा जो काही सहभाग आहे की हा सहभाग आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतो. पहा की जसं की यामध्ये माहिती करून घ्या म्हटलं आहे की कीर्तनाच्या नारदीय किंवा हरिदासी आणि वारकरी अशा या प्रमुख परंपरा आहेत 2. आणि मग हरिदासी कीर्तन एक पात्री प्रयोगासारखं आपल्याला आढळून येतं. मग अशा या कीर्तनामध्ये पूर्वरंग आणि उत्तरंग हे आपल्याला त्या ठिकाणी आढळतात. मग नमन, निरूपणाचा अभंग आणि निरूपण याला पूर्वरंग आणि उदाहरणादाखल एखादं आख्यान सांगणं याला उत्तरंग असं म्हटलं जातं. पहा मग अशा या वारकरी कीर्तनामध्ये प्रामुख्याने सामूहिकतेवरती भर दिला जातो आणि कीर्तनकारांबरोबर टाळकऱ्यांचा जो सहभाग आहे हा सहभाग अतिशय महत्त्वाचा मानला जातो. पहा की अगदी स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये राष्ट्रीय कीर्तन नावाचा एक जो प्रकार होता तो प्रकार पुढे आला होता. आणि मग अशा प्रकारचं हे जे कीर्तन होतं ते नारदीय कीर्तनाप्रमाणेच त्या ठिकाणी सादर केलं जायचं की ज्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीतील नेते, शास्त्रज्ञ, समाजसुधारक अशा थोर लोकांच्या चरित्राच्या आधारे समाज प्रबोधन करण्यावर खऱ्या अर्थाने भर दिला जायचा. आणि त्याची सुरुवात जर आपण पाहिली तर ती वाईचे दत्तोपंत पटवर्धन यांनी खऱ्या अर्थाने पूर्वीच्या काळी केलेली होती. पहा त्याचप्रमाणे
महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाज की अशा या सत्यशोधक समाजाने सुद्धा कीर्तनाच्या माध्यमामधून समाज जागृती करण्याचं जे कार्य आहे हे कार्य खूप मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे. त्याचप्रमाणे संत गाडगे महाराज की त्यांनी देखील सत्यशोधकी कीर्तनाशी आपलं जे काही नातं आहे ते नातं जोडलेलं होतं. मग जातीभेद निर्मूलन असेल, स्वच्छता, व्यसनमुक्ती असे हे जे काही विषय आहे की जे समाजामध्ये अतिशय महत्त्वाचे अशा प्रकारचे विषय असतात की अशा या विषयावरती त्यांच्या कीर्तनामधून लोकांचं प्रबोधन करण्याचं कार्य ते देखील करत होते. पहा, यानंतर पहा की पुढचा मनोरंजनाचा प्रकार आहे ललित. की अगदी ललित कशाला म्हणायचं आहे तर हा महाराष्ट्रातील एक मनोरंजनाचा एक जुना प्रकार आहे की ज्याला ललित असं म्हटलं जातं. मग तो नेमका काय आहे तर हा एक पारंपरिक मराठी नाट्यप्रकार आहे आणि नारदीय कीर्तन परंपरेमध्ये त्याचा समावेश होताना आपल्याला आढळतो. मग नवरात्र असेल, देवतांचे उत्सव असतील, धार्मिक उत्सव प्रसंगी कीर्तन, प्रवचन, भजन हे कार्यक्रम होताना आपल्याला दिसतात. आणि मग शेवटच्या दिवशी पहाटे उत्सव देवता सिंहासनावरती बसलेली आहे असं मानून तिच्या दरबारामध्ये 18 पगड जातींची सोंग हजेरी लावतात आणि मागणे मागतात. यालाच ललित असं म्हटलं जातं. पहा की काही ठिकाणी उत्सवाच्या वेळी भक्तांची किंवा जमातींची निरनिराळी सोंगे घेऊन नाट्यप्रवेश सादर केले जाते. मग ललितामध्ये कृष्णकथेबरोबरच रामकथा आणि भक्तकथासुद्धा त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. अशा या सोंगांच्या माध्यमामधून वेदांत तत्त्वज्ञान हे श्रोत्यांच्या मनावर बिंबवण्याचं काम ललिताच्या द्वारे त्या ठिकाणी केलं जातं. पहा की पहा या ठिकाणी एक ललिताचा जो काही प्रकार आहे तो प्रकार आपल्याला सांगितलेला आहे की जसं कोकण आणि गोवा या भागामध्ये ललित हा प्रकार आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो, त्याचप्रमाणे तो महाराष्ट्रामध्येही आहे. की जसं ज्याला जे हवे असेल त्याला ते मिळो, सगळा गाव आनंदाने पुढच्या ललितापर्यंत नांदो, आपापसातले कलह ललितात मिटो, कोणाच्याही मनात किलमिश न उरो, निकोप मनाने व्यवहार चालवत, सदाचरणाने समाज वागो. म्हणजे अशा प्रकारचं जे काही मागणं आहे की हे मागणं त्या ठिकाणी केलं जातं. आणि त्यानंतर भारूड की अगदी आध्यात्मिक आणि नैतिक जे शिकवण आहे की ही शिकवण देणारं मराठीतील रूपकात्मक जे गीत असतं की ज्याला आपण भारूड असं म्हणतो. पहा, आणि मग भारूड हे पथनाट्याप्रमाणे प्रयोगशील असतं. महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर संत एकनाथांची भारुडं यामध्ये खूप विविधता आपल्याला आढळते, नाट्यात्मकता आपल्याला आढळते आणि विनोद त्याचप्रमाणे गेयता यामुळे ही जी एकनाथांची भारुडं आहेत की ही महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय अशा प्रकारची झालेली आहे. मग संत एकनाथांचा भारुड रचण्याचा पाठीमागचा जो उद्देश आहे तो उद्देश जर आपण पाहिला तर तो लोकशिक्षण हा प्रामुख्याने आपल्याला दिसून येतो. पहा, आणि त्यामुळं की अगदी भारुडामधून सुद्धा एक समाजाचं प्रबोधन करण्याचा जो काही उद्देश आहे हा उद्देश संत एकनाथांचा होता. पहा, आणि त्यामुळं की अगदी आध्यात्मिक असेल किंवा नैतिक शिकवण देणारी अशा प्रकारची भारुडं लोकांच्या समोर सादर करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पहा, यानंतर जर आपण पाहिलं तर मनोरंजनाच्या साधनामध्ये तमाशा की ज्याला आपण लोकनाट्य असंही म्हणू शकतो की हा जो शब्द आहे हा शब्दच आपण जर पाहिला तर तो मुळामध्ये पार्शियन भाषेमधील आहे. की अगदी तमाशा या शब्दाचा अर्थ चित्ताला प्रसन्नता देणारं दृश्य अशा प्रकारचा केला जातो. आणि मग विविध अशा प्रकारच्या लोककला आणि अभिजात कलांचे प्रवाह सामावून घेत 18व्या शतकापर्यंत तमाशा हा विकसित झालेला आहे.
मग पारंपरिक तमाशाचे 2 प्रकार या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की अशा या 2 प्रकारामध्ये पहिला प्रकार म्हणजे संगीत बारी आणि दुसरा म्हणजे ढोलकीचा फड. की अगदी अशा या 2 प्रकारामध्ये पहिला प्रकार संगीत बारीमध्ये नाट्यापेक्षा नृत्य आणि संगीतावर अधिक भर त्या ठिकाणी दिलेला असतो. की अगदी यामध्ये जर आपण पाहिलं तर नृत्य संगीताचा जो समावेश आहे हा समावेश असलेल्या तमाशामध्ये कालांतराने वग या नाट्यरूपाचा समावेश केला गेला आणि मग अगदी उत्स्फूर्त विनोदाच्या आधाराने अशा प्रकारचे जे काही वग आहे हे वग त्या ठिकाणी रंगत जातो. आणि मग अगदी अशा प्रकारचा जो तमाशा आहे की अशा या तमाशाच्या सुरुवातीला गण म्हणजे गणेश वंदना गायली जाते, त्यानंतर गवळण सादर केली जाते. अशा या तमाशाच्या दुसऱ्या भागामध्ये मुख्य नाटक म्हणजे वग हा सादर केला जातो पहा. आणि मग की अगदी विच्छा माझी पुरी करा, त्याचप्रमाणे गाढवाचं लग्न यासारखे मराठी रंगभूमीवर गाजलेले जे प्रयोग आहे हे तमाशाचे आधुनिक अशा प्रकारचं स्वरूप दर्शवण्याचं काम त्या ठिकाणी करत असताना आपल्याला दिसून येतात पहा. यानंतर पुढचा मनोरंजनाचा प्रकार आहे पोवाडा. की गद्यपद्य मिश्रित सादरीकरणाचा एक प्रकार की जो पोवाडा आहे. आणि मग पोवाडे हे वीररसपूर्ण असतात पहा. की अगदी यामध्ये अज्ञानदासाचा अफजल खानाचा वध अशा प्रकारचा पोवाडा असेल किंवा तुळशीदासाने रचलेला सिंहगडच्या लढाईचा पोवाडा असेल की हे पोवाडे प्रसिद्ध असल्याचे आपल्याला दिसून येतात पहा. की अगदी पोवाडा हा एक गद्यपद्य मिश्रित अशा प्रकारच्या सादरीकरणाचा प्रकार आपल्याला आढळतो. की अशा या पोवाड्यामध्ये शूर स्त्री किंवा पुरुषांच्या पराक्रमाचं आवेशयुक्त त्याचप्रमाणे स्फूर्तिदायक अशा प्रकारच्या भाषेमध्ये कथन करण्याचा प्रकार म्हणजेच पोवाडा. की अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधील विविध अशा प्रकारचे पोवाडे असतील किंवा आपल्याला माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरती रचलेले पोवाडे, संभाजी महाराजांवरती रचलेले पोवाडे किंवा तानाजी मालुसरे असतील किंवा आणखी इतर राजे लोकांवरती रचलेले जे काही पोवाडे आहे की ज्यामुळे आपल्याला त्यांचे जे पराक्रम आहे की हे पराक्रम आपल्याला त्या ठिकाणी पोवाड्यांच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे केलं जातं पहा. आणि मग की ब्रिटिशांच्या काळामध्ये उमाजी नाईक असेल, चाफेकर बंधू, महात्मा गांधी यांच्यावर देखील विविध अशा प्रकारचे पोवाडे रचलेले आहेत. आणि मग अशा या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळामध्ये अमर शेख असतील किंवा अण्णाभाऊ साठे आणि गवाणकर असे ही जी शाहीर मंडळी आहे की अशा या शाहीर मंडळींनी रचलेल्या पोवाड्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवलेला आहे. की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पोवाड्याच्या माध्यमामधून जनजागृती घडवून आणण्याचं जे कार्य आहे की हे कार्य अशा या शाहिरांनी केलेलं आपल्याला आढळून येईल पहा. आणि त्यामुळं की अगदी जर आपण पाहिलं तर पोवाडा हे सुद्धा एक माध्यम अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं आहे की घडलेल्या प्रसंगातील नाट्य आणि वीर पुरुषांच्या गुणांचं स्तुतीपर जे वर्णन असतं की हे वर्णन करणारी वीररसयुक्त अशा प्रकारची रचना ही या पोवाड्यामध्ये प्रामुख्याने असते. मग पोवाडा रचणारे आणि गाणारे की ज्यांना आपण शाहीर असं म्हटलं जातं आणि मग अशा या शाहिरांनी लिहिलेल्या काव्यरचनांना कवने असे म्हटलं जातं पहा. आणि मग अशा या पोवाड्यांची रचना जर आपण पाहिली तर ही प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये झाली आणि मग उत्तर पेशवाईमध्ये त्याला अधिकच बहर येत गेला पहा.
मग होनाजी बाळा असतील, रामजोशी असतील, प्रभाकर, अनंत फंदी असे अनेक प्रसिद्ध अशा प्रकारचे शाहीर या काळात होऊन गेल्याचं आपल्याला माहिती आहे की अशा या शाहिरांनी पोवाड्यांबरोबरच विविध अशा प्रकारच्या लावण्या रचण्याचंही काम केलेलं आहे. आणि अशी ही शाहिरांची परंपरा आधुनिक काळामधील आत्माराम पाटील, खामकर, साबळे, विठ्ठल उमाप यांच्यापर्यंत चालू असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पहिल्या भागामध्ये या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.